तर फायनली आज आपण गेलो तर कात्रज पासून पुढे असलेल्या इस्कॉन टेम्पलला आणि त्यात मंदिर इतकं भारी असं वाटलं नव्हतं. तर जय श्रीराम मित्रांनो, मी तुमचा लाडको म्हणून आजच्या नवीन ब्लॉग मध्ये मी तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो. तर आज दुपारी आपण निघलो होतो स्वामीनारायण टेम्पलला, म्हणजे तेच कात्रज जवळ असलेलं. कारण बरेच दिवसाचं नाव ऐकलं होतं पण कधी गेलो नव्हतं, त्यामुळे म्हणलं आज जाऊ आपण. त्यामुळे दुपारी आवरून आपण लगेच आलो होतो मंदिरात. आता मंदिराच्या परिसरात आहे ना सगळे हिरवे झाडं आणि मस्त वातावरण होतं. आता मनात म्हणलं बाहेरूनच एवढं भारी, त्यामुळे ना पटकन मध्ये निघालो होतो. आणि त्यात आपण एकटं नव्हतं आलं, तर आपल्यासोबत सागरभाई आणि राजभाई पण होते आपले. आणि इथं बाहेर आहे ना, तुम्हाला जर काही दान करायचं असलं तर ते पण करू शकते तुम्ही. आणि त्या तिकडे पाय धुवायचं पण होतं, मग काय पाय धुवून घेतले पहिला आपण मंदिरात निघालो होतो. आणि ज्या वेळेस मंदिर बघितलं ना आपण मधून, तर खतरनाक एकदम सजवलेलं होतं मंदिर. आता 4 महिन्यापासून आपण हॉस्टेलला होतो, पण आहे ना आज आपल्याला देवाने बोललो त्यामुळेच येणं झालं आपला. आणि त्या तिथं आहे ना मूर्ती पण देवांची एकदम भारी सजवलेल्या होत्या सगळ्यात, त्यामुळे सगळ्यांचे दर्शन करून घेतले आणि पुढे निघालो होतो. तर वर बघितलं तर बांधकाम पण इतकं खतरनाक होतं ना, वर पण पेंटिंग होती मस्त. आणि त्यात तिथं मंदिरासमोर आहे ना बाहेर आहे ना एक्सपो लागलेला होता कशाचा तरी, आणि त्याच्याच बाजूला आहे ना कार्यक्रम पण चालू होता. आता त्याच्याच शेजारी जर वर बघितलं ना एक मंदिर आहे दुसरं पण, तेव्हा आपण तिकडे निघालो होतो. त्यात ते दोन्ही मंदिर पण आहे ना एकमेकांना जॉईंट होते, त्यामुळे इकडे वर आलं मस्त दर्शन करून घेतलं होतं. खरंच एकदम शांतता, स्वच्छता आणि एकदम प्रसन्न वाटत होतं मंदिरामध्ये. आता तुम्हाला तर माहिती, देवाचा बोलावा आल्याशिवाय आपल्याला पण काय मंदिरात जाता येत नाही. आणि तेवढे तर इकडे खाली गौमाता दिसल्या, मग त्यांचे पण दर्शन केले आणि येताना प्रसाद घेतला होता. आता दर्शन झालं का इथे ना सगळ्यांना प्रसाद भेटतो, मग काय आपण काय प्रसाद सोडणार आहे का? आता ब्लॉग आवडला असेल तर कमेंट मध्ये नक्की जय श्रीकृष्ण टाका आणि भेटूया उद्याच्या ब्लॉग मध्ये.